तर लासलगाव शहर परिसरात सुद्धा काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला। पावसासोबत चक्रीवादळ सुद्धा आलं होतं, त्यामुळे ठिकठिकाणी कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजल्याचं समोर आलंय। तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शिवाय मुख्य बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचंही मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। काल सायंकाळी लासलगाव परिसरात ढगफुटी सदृश्य सारखा पाऊस झालेला आहे। या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। विशेष म्हणजे पावसासोबत वादळी वारा होता, त्याच्यामुळे अनेक कांद्याचे शेड कोसळलेले आहे। मी आता उभा आहे एका कांद्याच्या व्यापाऱ्यांच्या खळ्यावर। आपण बघू शकतो का हा जो उघड्यावर ठेवलेला कांदा आहे तो भिजला आहे, खराब आणि भिजल्यामुळे तो खराब झालेला आहे। त्याचप्रमाणे इथं त्यांचा एक मोठं कांद्याचं शेड होतं, वादळी वाऱ्याने तो पण कोसळलेला आहे आणि त्याच्या खाली जे त्याच्यात जो कांदा ठेवलेला होता तो शेकडो क्विंटल कांदा होता, तोही आता भिजून खराब झालेला आहे। शेड कोसळल्यामुळे आणि कांदा खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले। यासह गावातील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलेलं होतं, तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत कांदा व्यापारी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का शेड कशामुळे कोसळला आणि त्यांचं किती नुकसान झालेलं आहे। सेट काय सांगाल, कशामुळे हे शेड कोसळलं, किती कांदा होता आणि आणखी गावात काय काय नुकसान झालं आहे? काल सायंकाळी अचानक मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस सुरुवात झाली आणि हा म्हणता थोड्याच वेळामध्ये पावसाने अतिशय रौद्र रूप धारण केलं आणि वादळही फार मोठ्या प्रमाणात होतं। त्यामुळे हे लाकडी शेड आणि शेजारचं लाकडी शेडसुद्धा इथं कोसळलेलं तुम्हाला दिसत आहे। या शेडच्या खाली असलेला शेकडो क्विंटल मालसुद्धा भिजलेला आहे किंवा खराब झालेला आहे। आता अशाप्रमाणे माझं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। निसर्गाच्या पुढे जरी आपण काही करू शकत नसलो तरी पण हे नुकसानच आहे। यामुळे नक्कीच व्यापारी व्यथित झालेला आहे। त्याचप्रमाणे लासलगावातसुद्धा अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व दुकानांमध्ये पाणी गेलेलं होतं आणि त्यामुळे अनेक दुकानांचं त्यामुळे व्यापाऱ्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे। एकूणच आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसापासून जो पाऊस आहे त्याने हाहाकार माजवलेला आहे। फक्त लासलगावच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे आणि या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका आता कांद्या पिकाला आणि साठवून ठेवलेल्या कांद्यालाही बसत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, लासलगाव।